श्री अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सुप्रीम कोर्टाने आज जो निर्णय दिलेला आहे तर त्या संदर्भात आपला आजचा हा शॉर्ट व्हिडिओ आहे. तर भारतामध्ये पहिल्या इच्छा मरणाला सुप्रीम कोर्टाने परवानगी दिलेली आहे. म्हणजे मरायला परवानगी दिली का, तर तसा विषय हा नाही. इच्छा मरणाला म्हणजे याचा अर्थ असा आहे का ही केस आहे त्या संदर्भात आपण हा विषय पाहून घेऊ. हरीश राणा नावाचा एक 18-19 वर्षाचा पोरगा 2013 साली गाझियाबादवरून चंदीगडला शिक्षणासाठी गेला. जसे अनेक पोरं पोलीस भरती करण्यासाठी कुणी पुण्याला जातं, कुणी संभाजीनगरला जातं, कुणी नागपूरला जातं. एमपीएससी करण्यासाठी पुण्याला, संभाजीनगर, नागपूर अशा वेगवेगळ्या शहरात कुणी मुंबईला जातं. तसा हा पोरगा हरीश राणा नावाचा पोरगा 18-19 वर्षाचा गाझियाबादवरून चंदीगडला गेला. चंदीगडमध्ये तो एका ठिकाणी पेइंग गेस्ट म्हणून राहत होता. तर त्या पेइंग गेस्ट म्हणून राहण्याच्या त्या ठिकाणाच्या त्या बिल्डिंगच्या 4थ्या मजल्यावरून तो खाली पडला आणि खाली पडल्यामुळे त्याच्या मेंदूला एक जबर दुखापत झाली आणि तेव्हापासून तो आजपर्यंत 2026 पर्यंत वनस्पतीवत अवस्थेमध्ये आहे. वनस्पतीवत अवस्थेमध्ये म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला व्हेजिटेटिव्ह स्टेट असं म्हणतात. ही अवस्था म्हणजे काय, तर या अवस्थेमध्ये पेशंट हा फक्त पाहू शकतो, फक्त त्या ठिकाणी त्याचे शुद्ध त्या ठिकाणी असते. कोमामध्ये नाही जात, परंतु तो पाहू शकतो. हालचाल वगैरे जास्त त्याच्याकडून काही होत नाही. याला वनस्पतीवत अवस्था असं म्हणतात. मुन्ना भाई MBBS पिक्चर मध्ये एक पेशंट तसं त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. तर असा हरीश 2013 साली पडला. आजपर्यंत तो गेल्या 13 वर्षापासून त्याच्यावर जे काही उपचार चालू आहे, तर डॉक्टरांनी असा अहवाल दिला की हा आता त्या ठिकाणी बरा होऊ शकत नाही. हा अशाच वनस्पतीवत अवस्थेमध्येच त्या ठिकाणी पूर्ण आयुष्य त्याचं जोपर्यंत चालू तोपर्यंत राहणार आहे. म्हणून त्याच्या आई वडिलांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केली की त्याला इच्छा मरणाची परवानगी द्या. तर सुप्रीम कोर्टाने आज तो निकाल दिलेला आहे. पारदीवाला आणि विश्वनाथन म्हणून जे काही बेंच होती, सुप्रीम कोर्टाची जी काही बेंच होती, तर त्या बेंचनी हा निकाल त्या ठिकाणी दिलाय, या 2 जजच्या बेंचनी, का हरीश राणा याला इच्छा मरणाला परवानगी आहे. डॉक्टरचे अहवाल आणि इतर सगळी परिस्थिती पाहून हा निकाल पहिल्यांदी भारताच्या इतिहासात पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाने हा निकाल आज दिलेला आहे. तरी या निमित्ताने आपण हा शॉर्ट व्हिडिओ बनवला का भारताच्या इतिहासात फर्स्ट टाइम इच्छा मरणाला परवानगी त्या ठिकाणी देण्यात आलेली. कोणत्या केसमध्ये, तर अशा या पेशंटच्या अवस्थेमध्ये ही परवानगी त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. असंच एक प्रकरण म्हणजे 2011 साली एक याचिका अशाच संदर्भात अरुणा शानबाग ही एक मुंबई मधली नर्स होती, KM मधली, तिच्यावर बलात्कार झाला. तर तिने देखील, तिच्या वतीने देखील याचिका करण्यात आली होती, पण तिची याचिका फेटाळण्यात आली. आज 2026 मध्ये यावर्षी फर्स्ट टाइम सर्वोच्च न्यायालयाने इच्छा मरणाला परवानगी या हरीश राणाला त्या ठिकाणी दिलेली आहे. आता त्याचं लाईफ सपोर्ट काढून त्या ठिकाणी ते इच्छा मरण त्याचं ती प्रोसिजर पूर्ण होईल आणि त्या निमित्तानेच फर्स्ट टाइम ही घटना घडली म्हणून आपण श्री अकॅडमीला हा व्हिडिओ घेतला. धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.